गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च। कल्याण परिमंडळ 3 हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने कल्याण विभागात पोलिसांच्या वतीने रूट मार्च आयोजित करण्यात आला होता। हा रूट मार्च महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील काळी मशीद चौक येथून सुरू होऊन पुढे सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करून शंकरराव चौक, अत्रे रंगमंदिर, गांधी चौक, जुने बाजारपेठ पोलीस स्टेशन, कोकण मर्कंटाइल बँक, दूध नाका, विजय लॉन्ड्री, पार नाका टिळक चौक, अहिल्याबाई चौक, मोहिंदर काबुल सिंग चौक, लाल चौकी, दुर्गा माता चौक मार्गे गणेश घाट विसर्जन स्थळी समाप्त करण्यात आला। या रूट मार्चमध्ये पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह 4 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 21 PSI, 110 पोलीस अंमलदार, 1 SRP प्लाटून, 2 सेक्शन आणि 4 पीटर मोबाईल, 4 CRM मोबाईल, 4 PCR मोबाईल, 1 स्ट्रायकिंग मोबाईल सहभागी झाले होते। आज आपण आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या अनुषंगाने आज आपण कल्याण उपविभागामध्ये पूर्ण रूट मार्चचं आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी आम्ही सहजानंद चौक, शिवाजीनंद चौक, शिवाजी चौक, त्यानंतर शंकरवार चौक मार्गे मार्केट प्लेस हा पूर्ण एरिया आहे, दूध नाका परिसर, पार नाका, त्यात आपण दुर्गडी या ठिकाणी आलेलो आहोत। असं पूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी आपलं विसर्जन मिरवणूकचा मार्ग आहे या ठिकाणी आपण आज विसर्जन रूटवरती रूट मार्च आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी आमचे कल्याण उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, ACP कल्याण असतील, त्यानंतर सगळे सिनियर PIs, त्यानंतर आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि SRP प्लॅटून असा जो 150 पेक्षा जास्त आमचे अधिकारी कर्मचारी आज या रूट मार्चमध्ये होते। आगामी सण उत्सव जे अतिशय शांततामय मार्गामध्ये आणि कोणत्याही अप्रिय घटना न होता पार पाडावे याकरता हे रूट मार्चचं नियोजन केलेलं होतं। या ठिकाणी या माध्यमातून मी सर्व कल्याण डोंबिवलीकरांना एक आश्वासन देऊ शकतो की पोलीस विभाग हा कोणत्याही परिस्थितीत डील करण्याकरता तयार आहेत। त्याच्याकरता कुणीही अफवावरती विश्वास ठेवू नका आणि आपल्यावरती काही माहिती असेल तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी तात्काळ देण्यात यावी आणि या पूर्ण सण शांततामय मध्ये पार पाडण्याकरता पोलीस दल सज्ज आहे।